मी कोर्टाचा सन्मान करते, पण मला वाटतं की हे रिपोर्ट्स चुकीचे आहेत आणि जोवर माझा प्रथम निर्दोष सिद्ध होत नाही तोवर मी गप्प बसणार नाही. किती छान बोलली ना अनुवहिनी. हो ना. इनफॅक्ट आय होप की अनुच्या या बोलण्यामुळे आपल्या केसवर पॉझिटिव्ह फरक पडेल. पॉझिटिव्ह फरक पडेल. हे असली भाषणबाजी करून काय होतं रे? भाषणबाजी करून जर समाज बदलला असता तर जगात युद्ध पेटलीच नसती ना. मूर्खपणा आहे रे सगळा. बा मूर्खपणा काय म्हणताय? निदान आईनी प्रयत्न तरी केले. मी काय फुगडी घालतो का? मी नाही करत का प्रयत्न? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं? तर दरवेळी मध्ये चोच मारायची गरज आहे का तुला? मी बोललो की त्याच्यावर तुझं काहीतरी असतंच. अरे असू दे. अरे सहज बोलली ती. तू एवढं चिडायला काय झालं तुला? अरे पण का बोलायचंय तिला मी बोलत असताना? प्रथम जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ आहे, कळत नाहीये का तिला? आणि काय करावं हेही मला कळत नाहीये. मध्ये मध्ये बोलायचं असतं सतत. बरं बरं ठीक आहे, शांत होतो. पिऊ. प्रथम घरी आलाच नाही तर ए, तुझ्या जिभेला काय हाड आहे की नाही? तुला मी किती वेळा सांगितलं तुला चांगलं बोलता येत नाही तर वाईट बोलू नकोस. आई, अगं नको एवढं मनावर घेऊ वहिनीचं. अगं पण आता अनुवहिनीने इतका छान इंटरव्ह्यू दिलाय ना, मग सगळं चांगलं होईल. आपल्याला आपल्या केसला खूप फायदा होईल अगं ह्याचा. तू बघ. मी जरा ना माझ्या एका मैत्रिणीला फोन करून आले. खूप श्रीमंत आहे, ते तिच्या बऱ्याच ओळखी आहेत. कदाचित आपल्याला काहीतरी मदत होईल तिची. आलेच मी. हा ताई. हॅलो निरंजन, ऐक. त्या अनुचं टीव्हीवरचं भाषण ऐकून ना माझा बीपी हाय झाला इथे. चिल ताई चिल. अगं त्या अनुला असं पण तिच्या घरातले सिरियसली घेत नाही. बाहेरची लोक काय सिरियसली घेणार आहेत? तू टेन्शन नको घेऊस. मला सॉलिड टेन्शन आलंय निरंजन. मी तुला काय सांगते ते नीट ऐक बाबा. सगळ्यात आधी त्या लॅबवाल्याला फोन कर. त्याला सांग तुझं तोंड बंद ठेवायचं. निरंजन, त्याने जर तोंड उघडलं ना तर आपलं काही खरं नाही बाबा. आणि मागच्या वेळी राजनने मला फक्त घराबाहेर हाकलायचं बाकी होतं. यावेळी सरळ मला पोलिसात देईल तू. त्यामुळे मी सांगते तेच कर निरंजन. हो हो ताई, मी करतो त्याला फोन. तू टेन्शन नको घेऊ. शांत हो बरं. या केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत टेन्शन असणारच आहे निरंजन. म्हणून तुला मी सांगते की तू तुझं काम चोख कर. कळतंय ना तुला? हो ताई. बरं ठेवते मी. डोंट वरी. ठेवतो फोन. मॅम अदिती ओके. येस चल वेल डन. काकू खूप छान बोललेत तुम्ही. आय होप त्या
लॅब असिस्टंट नाईकने हा शो बघितला असेल आणि त्याच्या मनावर काहीतरी परिणाम झाला असेल. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलाय आदिती. आता बघूया काय होतं. हे पिहू तू इथे बाळा? होय आई, आम्ही घरी सगळ्यांनी तुझा शो बघितला. तू खूप मस्त बोललीस. पण आई, मला नाही वाटत फक्त एवढ्याने काही होईल. म्हणजे म्हणजे आई, मला नाही वाटत तुझ्या बोलण्याचा त्या नाईक काकांवर काही परिणाम होईल. म्हणजे बघ ना, ज्यांनी कोणी त्याला रिपोर्ट बदलण्यासाठी पैसे दिलेत तो त्यांना आणखी पैसे देऊन त्यांचं तोंड बंद करूच शकतो. हो ग. मग मग आता मला सुचलंय काहीतरी, तेच सांगायला मी इकडे आले. पण ताई, त्यासाठी मला तुझी हेल्प लागेल. प्लीज करशील का? नक्कीच. तुम्ही मी पाहिला अनुप्रिया पाटकरचा इंटरव्ह्यू. तू पण पाहिलास ना? हो पाहिलं. काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. मी फक्त एवढंच सांगायला आलो की अनुप्रियाचं बोलणं मनावर घ्यायचं नाही. प्रथमचे खरे रिपोर्ट कुणालाही दाखवायचे नाही. काय ना, तुझ्या मुलाचं अजूनही ऑपरेशन झालेलं नाही. तू जर काही गडबड केली तर मी काय काय करू शकतो हे तुला कळलंच असेल. काय बोलताय तुम्ही? तेच सांगतोय. प्रथमचे खरे रिपोर्ट पोलिसांना जर दाखवले तर तुझा मुलगा आयुष्यात कधीच बरा होणार नाही याची काळजी मी घेईन. त्याचे तुकडे तुकडे करून टाकीन, तुझे सुद्धा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, या प्रकरणात जर माझं नाव आलं तर माझ्या गँगची माणसं तुला खोट्या आरोपाखाली अडकवून तुला आणि तुझ्या फॅमिलीला बर्बाद करून टाक. नाही, असं करू नका. मी कोणत्याही परिस्थितीत खरे रिपोर्ट कोणालाही दाखवणार नाही. शपथ घेऊन सांगतो. हेच चांगलं तुझ्यासाठी.